हॅलो स्टुडंट, आज आपण सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट यांचे गुणधर्म आणि उपयोग याविषयी माहिती घेणार आहोत. सिरीज सर्किट. The current in series goes through every component in the circuit. Therefore, all of the components in series connections carry the same current. A series circuit has only one path in which its current can flow. Opening or breaking a series circuit at any point causes the entire circuit is open or stop operating. Series circuit. सिरीज सर्किट म्हणजे काय? ज्या सर्किटमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त रेझिस्टर अशा रीतीने जोडलेले असतात की त्यामध्ये प्रवाह वाहण्यासाठी एकच मार्ग असतो, अशा जोडणीला सिरीज रेझिस्टर जोडणी असे म्हणतात. गुणधर्म. गुणधर्मामध्ये सिरीज सर्किटमध्ये करंट वाहण्यास फक्त एकच मार्ग असतो, म्हणून सर्किटच्या एकूण करंट एवढा करंट प्रत्येक रेझिस्टर मधून वाहतो. म्हणजेच करंट इन सिरीज सर्किट, द करंट इज सेम फॉर ऑल द एलिमेंट्स. IT इक्वल I1 इक्वल I2 इक्वल I3 अँड सो ऑन. तसेच सिरीज सर्किट मधला व्होल्टेज. In series circuit, the voltage is sum of voltage drop of the individual component of resistor units. Means VT equal V1 plus V2 plus V3. सर्व रेझिस्टर मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉपची बेरीज हे एकूण सप्लाय व्होल्टेजच्या किमती एवढी असते. म्हणजेच VT बरोबर V1 अधिक V2 अधिक V3. Resistance. The total resistance of series circuit equal to sum of their individual resistance. Resistance in series RT equal R1 plus R2 plus R3. सर्किटचा एकूण विरोध. विरोध म्हणजेच रेझिस्टन्स हा सर्व विरोधाच्या बेरजेएवढा असतो. म्हणजेच RT बरोबर R1 अधिक R2 प्लस R3. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स presents a reciprocal quantity to resistance. Total conductance of series circuit can be calculated from the following expressions. 1 upon GT equal 1 upon G1 plus 1 upon G2 plus 1 upon G3 so on. Conductance. Electrical conductance. Electrical conductance म्हणजे reciprocal of resistance. सिरीज सर्किटचा टोटल कंडक्टन्स हा खालील एक्सप्रेशन्स मध्ये दाखवला आहे. म्हणजेच 1 by GT बरोबर 1 by G1 अधिक 1 by G2 अधिक 1 by G3 so on. Example of series circuit. A circuit comprises 4 components having resistance of 8 ohms, 2 ohms, 4 ohms and 6 ohms connected in series. If the circuit is connected across a 200 volt supply, calculate the total resistance of the circuit, the current flowing in the circuit, the voltage drop across each component, the total resistance in the circuit. Example of series circuit मध्ये 4 रेझिस्टर दिले असून हे चारही रेझिस्टर सिरीज मध्ये जोडले असून त्याला 200 व्होल्टचा सप्लाय जोडलेला आहे. The total resistance in the circuit. टोटल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला RT बरोबर R1 plus R2 plus R3 plus R4. 8 ohms plus 2 ohms plus 4 ohms plus 6 ohms. RT equal 20 ohms. तसेच टोटल करंटचा फॉर्म्युला I equal V by R. टोटल व्होल्टेज 200 आहे आणि रेझिस्टर व्हॅल्यू 20 ohms आहे. म्हणजे 200 भागिले 20 बरोबर टोटल करंट 10 एम्पियर.
व्होल्टेज अक्रॉस ईच कंपोनेंट, प्रत्येक रेझिस्टरचा व्होल्टेज ड्रॉप विचारला आहे. सिरीज सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट हा प्रत्येक रेझिस्टर मधून सेम आहे. म्हणून V1 चा फॉर्म्युला I × R1. I ची व्हॅल्यू 10 एम्पियर असून रेझिस्टर व्हॅल्यू 8 ओहम्स आहे. म्हणजेच 10 × 8 = 80 व्होल्ट. त्याचप्रमाणे V2 बरोबर I × R2 बरोबर 10 × 2 = 20 व्होल्ट. V3 I × R3 = 10 × 4 = 40 व्होल्ट. त्याच प्रकारे V4 I × R4 = 10 × 6 = 60 व्होल्ट. याप्रमाणे या एक्झाम्पल मध्ये टोटल रेझिस्टन्स व्हॅल्यू 20 ओहम्स असून टोटल करंट हा 10 एम्पियर आला आहे. V1 80 व्होल्ट, V2 20 व्होल्ट, V3 40 व्होल्ट आणि V4 60 व्होल्ट हे व्होल्टेज सिरीज सर्किटच्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केले आहे. Parallel circuit. If two and more components are connected in parallel, they have the same difference potential across their end. The potential difference across the components are the same in magnitude and they also have identical polarities. The same voltage is applied to all circuit components connected in parallel. The total current in a sum of current through the individual component is accordance with the Kirchhoff law. म्हणजे पॅरलल सर्किटमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त रेझिस्टन्स जोडले जातात. प्रत्येक रेझिस्टन्स मधला व्होल्टेज ड्रॉप हा एकूण व्होल्टेज VT एवढा असतो. पॅरलल सर्किटमध्ये जेवढे रेझिस्टर जोडले असतील तेवढे मार्ग करंट वाहण्यासाठी असतात. म्हणजे एकूण करंट हा सर्व शाखेमधून वाहणाऱ्या करंटच्या बेरजे एवढा असतो. हे किर्चॉफ लॉ मध्ये दाखविले आहे. Voltage in parallel circuit. The voltage is the same for all elements. VT = V1 = V2 = V3. Current. The current in each individual resistor is found by Ohm's law. Factoring out the voltage given, IT = I1 + I2 + I3. Resistance. To find the total resistance of all components, add the reciprocal of the resistance of each component and take the reciprocal of the sum. Total resistance will always be less than the value of smallest resistor. 1/RT = 1/R1 + 1/R2 + 1/R3. Electrical conductance is reciprocal to resistance. The expressions for total conductance of a parallel circuit of resistance read GT = G1 + G2 + G3. पॅरलल सर्किटचे गुणधर्म. पॅरलल सर्किट मधील प्रत्येक विरोधात सारखाच व्होल्टेज मिळतो व तो सप्लाय व्होल्टेज एवढा असतो. VT बरोबर V1 बरोबर V2 बरोबर V3. पॅरलल सर्किट मध्ये जेवढे लोड रेझिस्टर जोडले असतात तेवढेच मार्ग करंट वाहण्यासाठी असतात. तसेच प्रत्येक रेझिस्टर मधून त्याच्या किमतीप्रमाणे करंट वाहतो. म्हणजे I1 बरोबर V/R1, I2 बरोबर V/R2 आणि I3 बरोबर V/R3. सर्व रेझिस्टर मधून वाहणाऱ्या करंटची बेरीज एकूण करंट एवढी असते. IT बरोबर I1 + I2 + I3. सर्किटचा एकूण रेझिस्टन्स माहित करण्यासाठी अगोदर एकूण कंडक्टन्स माहित करावा लागतो. सर्किट मधील सर्व कंडक्टन्सची बेरीज केली असता एकूण कंडक्टन्स एवढी येते. GT = G1 + G2 + G3. कंडक्टन्सचा युनिट mho आहे. एकूण कंडक्टन्स G चे एकूण रेझिस्टन्स R मध्ये रूपांतर केल्यास एकूण रेझिस्टन्स माहित होते. 1/G = R ओहम. याचा अर्थ एकूण रेझिस्टर माहित करण्यासाठी 1/RT = 1/R1 + 1/R2 + 1/R3. सर्किट मध्ये जसे जसे विरोध जोडत जाऊ तसे तसे विरोध कमी होत जाईल.
सर्किट एकूण विरोध नेहमी त्या सर्किटमध्ये असणाऱ्या कमीत कमी रेझिस्टन्स पेक्षाही कमी असतो. प्रत्येक रेझिस्टन्स स्वतंत्रपणे नियंत्रित करता येतो. एखादा रेझिस्टन्स ओपन अथवा शॉर्ट झाला तरीही त्याचा परिणाम बाकीच्या सर्किटवर होत नाही. या सर्किटचा उपयोग घरगुती इलेक्ट्रिकल वायरिंग मध्ये केला जातो. Example of parallel circuit. Calculate individual branch current and total current drawn from the power supply for the following set of resistors connected together in parallel combinations. As the supply voltage is common to all the resistors in parallel circuit, we can use Ohm's law to calculate the individual branch of current as follows. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सर्किट मधला करंट विचारलेला आहे. सर्किट मध्ये दर्शवल्याप्रमाणे अप्लाइड व्होल्टेज 24 व्होल्ट आहे. सर्किट कनेक्शन पॅरलल असल्यामुळे फ्लो ऑफ करंट प्रत्येक ब्रांच मधनं R1, R2, R3 आणि R4 अशा प्रकारे करंट फ्लो होणार आहे. पॅरलल सर्किटच्या नियमानुसार प्रत्येक रेझिस्टर मधला व्होल्टेज ड्रॉप सारखा आहे. प्रत्येक रेझिस्टरची व्हॅल्यू R1, R2, R3 आणि R4 डायग्राम मध्ये दर्शवलेली आहे. I1 चा फॉर्म्युला सप्लाय व्होल्टेज डिवायडेड बाय R1 इक्वल 24 डिवायडेड बाय 10. I1 ची व्हॅल्यू 2.4 एम्पियर आली आहे. तसेच I2 सप्लाय व्होल्टेज डिवायडेड बाय R2 इक्वल 24 डिवायडेड बाय 20 ohms equal 1.2 ampere. I3 value Vs upon R3 equal 24 divided by 30 equal 0.8 ampere. I4 supply voltage divided by R4 equal 24 divided by 40 equal to 0.6 ampere. This total circuit current value of 5 ampere can also be found and verified by finding the equivalent resistance RT of the parallel branch and individual and dividing it into the supply voltage Vs as follow. Equivalent the circuit resistance. यामध्ये parallel सर्किटचा टोटल रेझिस्टन्स फाइंड आउट केलेला आहे. 1/RT बरोबर 1/R1 plus 1/R2 plus 1/R3 plus 1/R4. 1/R1 ची व्हॅल्यू 10 ohms, R2 ची व्हॅल्यू 20 ohms, R3 ची व्हॅल्यू 30 ohms आणि R4 ची व्हॅल्यू 40 ohms. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टोटल रेझिस्टन्स व्हॅल्यू 4.8 ohms आलेली आहे.